आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला जातीचे दाखले. या प्रशासनाचा जाहीर निषेध असो. आम्ही जवळजवळ 1 वर्षापासून मालेगाव तहसील कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना वारंवार निवेदन दिले, आंदोलन केली, तरी झाले का मागण्या पूर्ण झाले का? मागण्या पूर्ण झाल्या का दादा? काय काय मागण्या होत्या आपल्या? की आपल्याला जातीच्या दाखल्यापासून आम्ही 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय. यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्हाला 8 दिवसात किंवा 8 दिवसात देऊ. आता 1 वर्ष होत आले. जातीचे दाखले दिले ना, रेशन कार्ड दिले नाही. आज नागरिकांना सारं अन्नधान्य सुद्धा मिळत नाही. या तहसील कार्यालयामध्ये आम्ही किती वेळ चक्र मारायचे, काय आंदोलन करून राहायचे, यांचे पाय पडायचे का? प्रशासनाने शासनाने यांना कशासाठी ठेवलंय? जर जनतेची सेवा करत असेल तर प्रांत साहेबांनी राजीनामा देऊन द्यावा. मग तुम्ही आंदोलन मागे घेतलं का आता? मागे नाही गेलं, आम्ही उड्या मारून देतो. राहते आमचं आश्वासन पूर्ण नाही केलं नाही. हा नागरिक कुठला आहे? कोणत्या गावाचा विषय? उमरते यांचा जो मतदारसंघ आहे, नांदगाव मतदारसंघ आहे, पण यांचं जे प्रशासनाचं जे काम असतं ते मालेगाव तालुक्यामध्ये म्हणजे कळवडी गटात जे नागरिक आहे त्यांची अशी परिस्थितीने घाटकाना घर अशी परिस्थिती आहे. त्यांच्या मागण्यांकडे जर तालुक्यातलं कुठल्याच नांदगावचे लोकप्रतिनिधी असतील किंवा मालेगावचे लोकप्रतिनिधी असतील, यांचं कुठल्याही प्रकारे त्यांचं लक्ष नाही. त्याच्यामुळे लोकांना कोणाकडे जावं हा मोठा प्रश्न आहे. एक तर मालेगाव तालुक्यात यांना सामील करून घ्यावं, एक तर त्या मतदारसंघात त्यांना प्रशासनाकडे त्यांना कामकाज त्यांचं सोपवावं. नेमका हे जे आज तुमच्या सोबत आहे त्यांचं गाव कोणतं आहे? यांचं उमरते हे मालेगाव तालुक्यातलं जाम वस्ती उंबरटे जाम वस्ती. काय काय समस्या आहे तुमची? समस्या काय काय आहे तुमची? आमची सारे बिलचे आदिवासी आदिवासी हिंदू बिल आमच्या कोणी चालू नाही. आदिवासी आंदोलन कधीच केलं नाही. माझे 300 दिवस आंदोलन बिल हे म्हणून आम्हाला धनी काय नाही. करायचं? त्यांना धनी आहे पण गरीबाला धनी नाही. बिलला धनी नाही. आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड, आम्हाला घरकुल, आम्हाला जातीचे दाखले, आम्हाला रेशन कार्ड. गावात जे आदिवासी वस्ती 100 वर्षापासून लोक तिथं राहत आहेत. त्यांचे पिढ्याने पिढ्या तिथे गेले, परंतु या लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा नाही. निवडणुका येतात जातात, फक्त आश्वासनं दिली जातात. आज त्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. त्याच्यानंतर रेशन कार्ड नाही, जातीचे दाखले नाही. रेशन कार्ड आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने या लोकांना कुठल्याही मूलभूत सुविधा मिळत नाही. 100 वर्ष होऊन देखील जातीचे दाखले नसल्या कारणाने, स्वतःच्या जागा नसल्या कारणाने यांना घरकुल मिळत नाही. आजही ते लोक झोपडी करून जातात. ही सगळ्यात वाईट अवस्था आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रांत साहेब असतील किंवा इथे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला, निवेदनं दिली, आंदोलनं केली, संत गतीने काम केलं. काम आणि थोडंसं टाळटाळ केल्यामुळे आम्हाला आक्रमक पवित्र घ्यावा लागला आणि नाईलाज असतो आम्ही तहसील कार्यालयावर चढून शोलेस्टाईल आंदोलन केलं. आम्हाला कुठेही प्रसिद्धी नको किंवा स्टंटबाजी नको, परंतु जनतेचे प्रश्न जर अधिकाऱ्यांनी सोडवले तर अधिकाऱ्यांचे आम्ही सत्कार करू. आम्हाला मान सन्मान नको, वैयक्तिक काही आम्हाला त्यांच्याकडनं फायदाही नको. फक्त नागरिकांचं काम होणं गरजेचं आहे. 15-15 वर्षे 10-10 वर्षे लोक चक्रा मारून काम होत नाही. आता समाधान झालं का? मध्ये काय? हा, प्रांत साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की या 4 दिवसाच्या आत तुम्हाला आम्ही जातीचे दाखले देऊ. आम्ही त्यांना सांगितलं 4 नाही लागले 5 दिवसात द्या, पण आम्हाला नक्की जातीचे दाखले द्या. जर या 4 दिवसात आश्वासन पाळलं गेलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन लोकशाही दळप मोर्चाच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल, एवढी ग्वाही देतो. राशन कार्डच्या संदर्भात काय? राशन कार्ड जे उद्या सगळे कागदपत्र जमा करून त्यांनाही 2-3 दिवसात रेशन कार्ड दिले जातील असं प्रांत साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं. घरकुल योजनेसंदर्भात काय? घरकुल योजनेचा जो विषय आहे की त्या जागा ज्या आहेत ते इरिगेशनच्या असतील, ते गायरान असतील किंवा फॉरेस्टच्या जागा असतील, ज्या लोकांनी वर्षानुवर्ष तिथे घर करून राहतात त्यांना ती जागा दिली गेली पाहिजे. परंतु या लोकांचं कोणी राजकीय नेते लक्ष देत नाही, प्रशासन लक्ष न दिल्यामुळे आज हे लोक 100 वर्षापासून जागेअभावी घरकुलांपासून वंचित आहेत. तर त्यांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची आणि तिथे सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांची सुद्धा जबाबदारी की लोकांना राहायला घर नाही, जागा नाही, तर त्या जागा त्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना तिथे घरकुल बांधता येईल. परंतु सतत पाठपुरावा केल्यानंतर प्रशासन आणि कलेक्टर साहेबांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की यांना या जागेवर जागा मोजून द्या आणि त्यांना घरकुल बांधण्यासाठी परवानगी द्या. मग एवढं सगळं असून देखील अधिकारी आणि प्रशासनातले लोक का टाळाटाळ करतात? म्हणजे गरिबांचं कोणी ऐकूनच घ्यायचं नाही. जो सर्वसामान्य असेल त्यांना टाळलं जातं आणि जर वशिला असेल तर त्यांचं एका दिवसात काम होतं. आता गायरांचा जो विषय असेल, 1 मिनिट, की गायरान आणि फॉरेस्टचा जो विषय असेल
बऱ्याचशा वस्त्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांनी सिमेंटच्या स्लॅबचे घरं बांधलेत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना साधं माती झोपडी सुद्धा बांधण्याची परमिशन शासन प्रशासन देत नाही. आज नेमका तुम्ही वरती चढून आंदोलन करताय? आज मालेगाव तहसील कार्यालयावरच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं आहे, आम्ही 1 वर्षापासून प्राणसाहेबांच्या कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा करत आहोत. आम्ही 2-3 वेळेस आंदोलन देखील केली, परंतु अजूनही आम्हाला जातीचे दाखले मिळालेले नाहीत. आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने नागरिकांना ज्या शासकीय योजना असतात या योजनांपासून वंचित राहावं लागतं. शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. म्हणजे जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात किंवा 15 दिवस लागतात. मग 1-1 वर्ष आम्ही पाठपुरावा करायचा, सतत आंदोलन करायची आणि यांनी खोटी आश्वासनं द्यायची. त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालयावर चढून आम्ही आज आंदोलन करत आहोत. तरी प्राणसाहेबांना माझी नम्र विनंती आहे, आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावे, अन्यथा आम्ही इथून उडी मारून आत्मदहन सुद्धा करून घेऊ शकतो. आणि हे प्रशासन जर झोपल्यासारखं करत असेल, मालेगाव तालुक्यातील प्रशासनावर कुठल्याही लोकप्रतिनिधींचा दबाव नाही, या अधिकाऱ्यांवर कोणाचाही दबाव नाही. या कार्यालयामध्ये आपल्याला 6-6 महिने 1-1 वर्ष चक्र मारून देखील कागदपत्र मिळत नाही, जातीचे दाखले मिळत नाही. तर मग आम्ही करायचं काय, हा मोठा प्रश्न आपल्या समोर पडलेला आहे. म्हणून मालेगाव तालुक्यातील जनतेला माझी नम्र विनंती आहे की जातीचे दाखले असतील, रेशन कार्ड असेल किंवा घरकुलांचा विषय असेल तर तुम्हाला हे प्रशासन कधीच सहकार्य करत नाही. आणि जर समजा तुम्ही चिरीमिरी दिली तर त्यावेळेस तुमचे कामं कसे होतात. एका दिवसात रेशन कार्ड मिळतं कसं, 1-2 दिवसात जातीचे दाखले मिळतात कसं. आणि जे सर्वसामान्य नागरिक आहे वर्षानुवर्षे चक्र मारून देखील त्यांना जातीचे दाखले मिळत नाही किंवा रेशन कार्ड मिळत नाही. मग याला जबाबदार कोण आहे. जर आम्हाला आज न्याय मिळाला नाही तर आम्ही इथे उडी मारून आत्मदहन सुद्धा करू शकतो. टाकू का उड्या, टाकू का उड्या, टाकू का उड्या, टाकू का उड्या, टाकू का उड्या.